झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमधल्या पवना, इंद्रायणी आणि पुण्यामधल्या मुळा मुठा या नद्यांची गणना देशामधल्या सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीनं नुकत्याच तयार केलेल्या अहवालात देशातील सर्वाधिक 36 प्रदूषित नद्यांमध्ये राज्यातल्या 8 नद्यांचा समावेश केलाय। पालिका प्रदूषण रोखण्यासाठी काय करते असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना पवना नदीतून पाणी पुरवठा केला जातो, पण ही नदी किती प्रदूषित आहे हे आता समोर आलंय। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीनं नुकत्याच तयार केलेल्या अहवालामध्ये पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचं समोर आलंय। इंद्रायणी नदी तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, पण इंद्रायणीतही कमालीचं प्रदूषण झालंय। विशेष म्हणजे दोन्ही नद्यांचं प्रदूषण पिंपरी भागातच जास्त आहे। इंद्रायणीचा सर्वाधिक प्रदूषित भाग आळंदी तर पवनेचा सर्वाधिक प्रदूषित भाग सांगवीत आहे। मैला सांडपाण्यामुळेच इंद्रायणी, पवना या नद्या प्रदूषित झाल्याचं अहवालात म्हणण्यात आलंय। त्यातच अनेक कारखान्यांमधून थेट नद्यांमध्ये घाण पाणी सोडल्यानं पाण्यात रसायनं आहेत। या नद्यांपैकी एकाही नदीचं पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळून आलंय। त्यामुळे महापालिकेवरती आता जोरदार टीका होऊ लागली आहे। या वाढत्या प्रदूषणातूनच आपण पिण्याच्या पाण्याच्या आपल्या संपूर्ण ज्या गरजा आहेत त्या नदीवर अवलंबून आहेत। त्याच्यातून अनेक आजार, कावीळ सारखे आजार आज एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेले आहेत। तर हे धोके आपल्याला वेळेत जर थांबवले नाही आणि ह्या राजकारणापासून यांचे जर दूर राहिले नाही तर आज पिंपरी चिंचवड मधल्याच काय नदीकाठच्या संपूर्ण नागरिकांची आज आरोग्याचे फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं गेली कित्येक वर्ष पर्यावरण अहवालही सादर केला नसल्याचं यापूर्वीच उघड झालंय। त्यामुळे पालिका पर्यावरण आणि प्रदूषणासारख्या गंभीर प्रश्नांवरती कसा विचार करते हे स्पष्ट झालंय। या मुद्द्यावरती सध्या कुणीही बोलायला तयार नाही। नागरिकांच्या आरोग्यावरती होणाऱ्या घातक परिणामांचा विचार केला तर पालिकेनं प्रदूषण नियंत्रणाकडे लक्ष देण्याची गरज आहे। नको त्या गोष्टीवर कोट्यावधींचा चुराडा करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जागं होण्याची वेळ आली आहे। नदी पात्रातील प्रदूषणामुळे केवळ प्राण्यांचे जीव धोक्यात नाहीत तर शहरवासियांचा आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।